हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त थंडगार अशी आपण काकडीची कढी करणार आहोत. काकाची सोल कढी ही रेसिपी दाखवली होती. गुळाचं सरबत पण दाखवलं होतं उन्हाळ्यासाठी. तर तुम्ही त्या रेसिपी नक्की तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की त्या रेसिपी तुम्ही पाहू शकता. आता आपण उन्हाळ्यासाठी छान मस्त थंडगार अशी आपण काकडीची कढी करणार आहोत. खूपच छान लागते प्यायला. भाताबरोबर तुम्ही घेऊ शकता, चपाती आणि भाकरीबरोबर पण तुम्ही ही काकडीची कढी घेऊ शकता. आपण नेहमी नॉर्मल साधी दह्याची कढी बेसन टाकून करतो, पण ही काकडीची कढी प्यायला आणि भाताबरोबर खूप छान लागते. तर त्यासाठी मी काय केलं आहे, एक काकडी घेतलेली आहे आणि काकडी आपण साल काढून घ्यायची आहे. तुम्हाला जर सालीसकट घ्यायची असेल तर सालीसकट पण घेऊ शकता. पण सालीसकट घ्यायच्या आधी ना काय करा, तुम्ही काकडी चाकून बघा. कारण काय होतं, काही वेळा काकडी कडू असते म्हणून. आणि जर आपण तशीच घेतली ना सालीसकट, तर संपूर्ण रेसिपी कडू व्हायची शक्यता असते. त्यामुळे काय करा, जर सालीसकट घेणार असाल तर काकडी आधी तुम्ही चाकून बघा. काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिक्सी जार घेतलेला आहे. इथे मी एक काकडी घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर अनुसार कमी किंवा जास्त काकडी पण घेऊ शकता. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, हे बघा, ही अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे. ताजा नारळ घेतलेला आहे. ताजा तो अर्धा नारळ असं अर्धं वळप ते मी घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 4 लसूण, 1 इंच आलं, आणि हे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि ह्या मिरच्या ना कमी तिखटीच्या आहेत. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी मिरच्या घेऊ शकता, किंवा ज्या डार्क कलरच्या मिरच्या असतात ना, गडद रंगाच्या हिरव्या मिरच्या तिखटवाल्या, त्या तुम्ही घेऊ शकता. कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला. 1 चमचा मी तीळ घेतलेले आहे. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर नक्की ॲड करा, पण छान टेस्ट लागते. आणि आता कढी म्हटल्यावर हे मी दही घेतलेलं आहे अर्धी वाटी. त्याच वाटीमध्ये थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे, ते आपण ॲड करूया. लागेल तसं आपण पाणी नंतर ॲड करायचं आहे. आता मी हे छान असं मस्तपैकी वाटून घेते आहे, एकदम बारीक. हे बघा, छान मस्त मी वाटून घेतलेले आहे. आता आपण एका बॉलमध्ये घेऊया. स्वादाप्रमाणे आपण आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. आता आपली हे काकडीची कढी तयार झालेली आहे. आता या काकडीच्या कढीवर छान मस्तपैकी असा आपण तडका देणार आहोत. तर तडका देण्यासाठी मी काय केलं, 1 चमचा तूप घेतलेला आहे. तुम्ही तेल पण घेऊ शकता, पण कढीमध्ये तुपाची चव खूप छान लागते म्हणून मी 1 चमचा तूप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी राई म्हणजे मोहरी, जिरं, लसूण आणि कढीपत्ता घातलेला आहे. तर फ्रेंड्स, हे बघा, छान मस्त आपली गारेगार अशी आपली काकडीची कढी तयार झालेली आहे. खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. भाताबरोबर, गरमागरम वाफळत्या भाताबरोबर तर खूपच छान लागते. आणि याला उकळायची पण गरज नाही, फक्त आपण फोडणीच दिली आहे. बाकी याला शिजवायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही नक्की रेसिपी करा, खाऊन बघा. काकडीची कढी खूप छान लागते, खूपच टेस्टी लागते. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नूतन रेसिपीजला आपलं लाईक करा. आणि तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलला, तुमच्या रिलेटिव्सला, म्हणजे त्यांना पण ही छान छान सुंदर सुंदर रेसिपी करून बघता येईल. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया
अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.